दुसरी कथा आहे सावरकरांच्या भाषाशुद्धीबद्दल। 1828 साली इथे एक मोठी लायब्ररी सुरू केली गेली, अर्थात ती ब्रिटिशांनी सुरू केलेली होती आणि त्याचं नाव होतं कोकण बुक कंपनी। काही वर्षांनी ब्रिटिश सनदी अधिकारी इकडे आला आणि त्यांनी कोकण बुक कंपनीचं नाव ठेवलं नेटिव्ह लायब्ररी। आता तुम्ही नेटिव्ह लायब्ररी म्हटल्यानंतर स्थानिक लोकांची लायब्ररी असं म्हणाल, पण त्या नेटिव्ह या शब्दाला मुद्दाम एक वर्चस्वाची किनार आहे। कोणाला तरी नीचपणा दाखवायचा, कोणाला तरी कमीपणा दाखवायचा, म्हणून नेटिव्ह हा शब्द ब्रिटिश लोक भारतीयांबद्दल वापरत। म्हणजे ती नेटिव्ह लायब्ररी म्हणजे तिथे स्थानिक लोक येऊ शकतात आणि तिथे वाचन करू शकतात, म्हणजे कोणीतरी कमी प्रतीची किंवा कमी विचारांची माणसं इकडे येतात, म्हणून त्याचं नाव नेटिव्ह लायब्ररी। आता सावरकर 1924 साली इथे आले। काहीच वर्षात त्यांना ह्या नेटिव्ह लायब्ररीत नेण्यात आलं। भीम शिंदे सांगतात, नेटिव्ह लायब्ररीत गेल्या गेल्या ते नाव बघून सावरकर तिथेच थांबले आणि पटकन त्यांनी त्या पूर्ण बुक कंपनीचं नाव बदललं। एका क्षणात त्याचं नाव करण्यात आलं नगर वाचनालय। अजूनही नगर वाचनालय आपल्याला जे जयस्तंभाच्या शेजारी दिसतं ते नाव सावरकरांनी दिलेलं आहे आणि ती आठवण मुद्दाम इथे मी सांगितली।